कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगरपालिकेवर माजी खासदार संजय मंडलिक आणि प्रवीण सिंग पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना धक्का देत सत्ता संपादन केले। इथे प्रवीण सिंग पाटील यांच्या पत्नी सुहासिनी पाटील या नगराध्यक्ष होणार आहेत। मंत्री मुश्रीफ यांनी जमादार आणि गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांना घेऊन राष्ट्रवादी पक्षाची एक हाती सत्ता आणण्याचे तंत्र अवलंबले। याला शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार मंडलिक आणि पाटील यांनी एकत्र येऊन ही सत्ता आपल्याकडे खेचून आणली। तर कागलची सत्ता मंत्री मुश्रीफ यांनी एक हाती सत्ता काबीज केली आहे। इथे केडीसी बँकेचे भैया माने यांच्या पत्नी सविता माने या नगराध्यक्ष होणार आहेत। कागल आणि मुरगुडच्या नगरपालिकेचा अंतिम निकाल आता हातामध्ये आलेला आहे। मुरगुडला 16 विरुद्ध 4 आणि एक नगराध्यक्ष अशा पद्धतीचे यश आम्हाला मिळाले। शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या भरभरून लोकांनी मतं दिली। खरं म्हटलं तर 21-0 हे आम्हाला अपेक्षित होतं, पण आम्ही कुठेतरी कमी पडलो आहे, याचा अभ्यास आम्ही करू। आणि खऱ्या अर्थानं पैशाचा फार मोठा महापूर मुरगुडमध्ये आला असतानासुद्धा 72 स्वाभिमानी मतदारांनी आम्हाला मोठा कौल दिला, त्याबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करेल तेवढे थोडे आहेत। त्याच पद्धतीनं कागल शहरामध्ये जवळजवळ 35% मतं आम्हाला पडली आणि मग जी युती झालेली आहे त्याला लोकांनी झिडकारलं आहे हे दिसून आलं। खरं म्हटलं तर त्यासाठी अधिकचा वेळ मिळाला असता तर निश्चितपणाने तिथेही विजय मिळवला असता। तरीसुद्धा या वादळात देवा लावण्याचा प्रयत्न आम्ही केला। निश्चितपणानं लोकांनी दिलेलं जे बळ आहे त्याच्या या बळाच्या आणि आशीर्वादाच्या बळावर पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घवघवीत असं यश आम्ही मिळवेल। कागलच्या जनतेचा विजय कार्यकर्त्यावर तर आपले मला शंका होती की 2 गट एकत्र आल्यानंतर लोक स्वीकारतील की नाही, कारण अनेक वर्ष संघर्ष केली लोक एकत्र आली, पण या निमित्तानं कागलच्या जनतेनं ते स्वीकारलं आणि ताकद कशी आहे दोघांची ती सुद्धा कागलच्या जनतेने या निमित्तानं दाखवून दिलं। मी तमाम कागलच्या जनतेचं कार्यकर्त्यांचं तमाम मी आभार मानतो। ज्यांनी मतदान केले त्यांचं तर आभार आहेच, पण ज्यांनी केलं नाही त्यांनासुद्धा आपण यामध्ये कागलमध्ये आपण मतदान करताना काही चूक केली असं वाटणार नाही याची खात्री आम्ही निश्चितपणे देतो। मी मनापासून कागलच्या जनतेचं कार्यकर्ते शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावर संघटनेवरही संघटना असते, दोन्ही पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो। अनेक कार्यकर्ते इच्छुक होते त्यांना तिकीट देऊ शकलो नाही, त्यांचे आभार मानतो आणि मनापासून या निवडणूक आम्ही विनयाने स्वीकारतो। कार्यकर्त्यावर मला याचा निश्चितपणे आनंद आहे। या निवडणुकीमध्ये माननीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय समरदादा घाडगे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू आघाडीचे सगळे उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे कागल नगरीतील सर्व नागरिकांनी ही युती स्वीकारलेली आहे। कागल नगरीतील सर्व मतदार बंधू भगिनींचं अगदी मनपूर्वक आभार मानते आणि ही निवडणूक केवळ आमची निवडणूक म्हणून नाही तर कार्यकर्त्यांनी स्वतःची निवडणूक म्हणून लढलेली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचं विशेष आभार।